पाणी धबधबा झाला काय. आज श्रावणातला 4था शनिवार आहे, त्यामुळे उपवासाची तयारी चालू आहे. इथं मी शाबूचे वडे तयार करून ठेवलेले. इकडे हे बघा, हे तळायला चालू आहे. इकडे मी शेंगदाणे भाजलेले, त्यांनी तुम्हाला पांढरं पांढरं दिसते की नाही, ते मी पाण्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि शेंगदाणे बारीक गॅसवर भाजल्यानंतर कधी ते मिठाचं पाणी त्यावर टाकलेलं आहे आणि असंच अजून 2-3 मिनिट कधी भाजून घ्यायचं. म्हणजे मिठातले खारे शेंगदाणे छान लागतात उपवासा दिवशी. तर इकडे कधी मी वडे तळायला टाकलेले आणि इकडे मी शाबूची पण तयारी केलेली आहे, तुम्हाला दाखवते. कारण आज मला थोडंसं आज श्रावणातला 4था सोमवार आहे, त्यामुळे मला महादेवाला जायचं. आमच्याकडे सातेरी हे ठिकाण आहे, तिथं महादेवाचं मंदिर आहे खूप छान, तिथं मला जायचं आहे. त्यामुळे पटापट आवरायला चालू आहे. त्यामुळे अवतार पण सकाळचा अजून केस धुतले ते तसेच बांधलेले आहेत. शाबूमध्येच की नाही सगळं टाकलेलं आहे. मला लाल तिखटाची करायची, म्हणजे ही लाल पावडर आहे की नाही, लाल मिरची पावडर जी मसाला न घालता असते, तर त्याचेच बनवायचे. तर लाल तिखट पावडर, मीठ, त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचे भरड टाकलेले, त्यानंतर इथं बटाटे उकडून तर मी कुस्करूनच टाकलेले, सगळं एकत्र केलेलं आहे. अजून एवढे वडे तळायचे, तेवढे वडे तळले की नाही मग मी ते शाबू परतणार आहे. झालेले असे मस्त असे बघा तळून झालेले वडे आहेत, किती छान असे फुगलेले. ह्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी पण खाऊ शकता. मी आज दह्यासोबतच देणार आहे. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. आणि इथं कधी आम्ही सातेरीला आलेलो आहे. हे बघा पाऊस आणि वारं तर इतकं आहे की नाही. सातेरीला इथं महादेवाचं देवस्थान आहे. थोडंसं आधीमध्ये माणसांना विचारा थोडंसं मी आपण असं कलाकारांकडे शेवटी पोहोचलेलं आहे. पण इथं इतकं वारं आणि इतकी थंडी आहे की नाही इथे. कसं वाटतंय कसं वारं आहे. तुम्ही पण रेडकोट घेऊन आला सा भारी हो कसं वार आहे. Head south on Mahadev Mandir Road. काय पाहिजे खायला पाहिजे म्हणजे बाबा पाहिजे. अजून देवाला बघितलं पण नाही, देव बघून यायचं. ए बारक्या इकडे बघ.
खाली पायऱ्या चढून जायचं आणि उतरून आता खाली पायऱ्याचा हा वाऱ्याचा आवाज कसला आहे माहिती तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि सोबतच आता ब्लॉग पण इथे पण करूया पुन्हा धन्यवाद पाणी धबधबाच झालाय तयार